भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या आरोपी बेसावध असलेल्या पोलिसांच्या हाती तुरी देऊन न्यायालयाच्या आवारातून पसार झाल्याची घटना घडली। सलामत अली अन्सारी असे फरार आरोपीचे नाव असून त्याला बिहारमधून अटक करण्यात आली होती। एका चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याचा आरोप त्याच्यावर आहे। या घटनेनंतर पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका चाळीतील राहणाऱ्या 6 वर्षीय चिमुरडीवर शारीरिक अत्याचार करण्यात आला होता। त्यानंतर त्या चिमुरडीची हत्या करून तिचा मृतदेह एका बंद असलेल्या खोलीतील बादलीत कोंबून ठेवण्यात आला होता। या प्रकरणातील आरोपी सलामत अन्सारी हा नराधम गुन्हेगार पसार झाला होता। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात हत्येसह पॉक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात पोलिसांनी 20 सप्टेंबर 2023 रोजी मोठ्या शिताफीने सलामत अली याला बिहार येथून ताब्यात घेऊन अटक केली होती। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून तो सध्या ठाणे कारागृहात बंदी होता। सोमवारी सुनावणीसाठी सलामत अली याला ठाणे कारागृहातून भिवंडी न्यायालयात आणण्यात आले होते। यावेळी सलामत अली याने बंदोबस्तावरील पोलीस बेसावध असल्याचा फायदा घेत न्यायालयाच्या आवारातून पोबारा केला। त्यानंतर बंदोबस्तावरील असलेल्या पोलिसांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली, पण तो आढळून आला नाही। या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हेगार पळून गेल्याच्या घटनेची पुष्टी केली आहे। या संदर्भात अजून गुन्हा दाखल करण्यात आला नसून पोलीस पसार झालेल्या सलामत अलीचा शोध घेत आहेत। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।